उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे आणि नेमकं कोणाकोणाचा पक्षप्रवेश झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत उल्हासनगरचे प्रचार प्रमुख प्रदीप रामचंदानी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। प्रदीपजी, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात आज पक्षप्रवेश झालं, ठाकरे गट असेल, काँग्रेस असतील, त्याचे माजी नगरसेवक देखील आपण भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत। प्रामुख्याने किती जणांचा आज प्रवेश होता, कोणी कोणी प्रवेश केला? प्रामुख्याने आज आपल्याकडे पूर्व महापौर शिवसेनाची विद्याताई निर्मले यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला। तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री गोदुमल कृष्णानी व त्यांचे सुपुत्र प्रवीण कृष्णानी आणि त्यांचे कुटुंबाचे अजून काही लोक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला। तसेच मागचे जे शिवसेनाची नगरसेविका होती, शिवसेना शिंदे गटची शुभांगी बहिनवाल, त्यांनीही 2 दिवस पूर्वी घेतला होता, पण त्यावेळी विधिवत आज इथे येऊन त्यांनी शाल घेतली, त्यांची झाला होता। आज एकूण 3 मोठे पक्षप्रवेश भाजपामध्ये झालेले आहे आणि ही लोक तुम्ही बघा, म्हणजे एवढा स्फूर्त लोकांमध्ये म्हणजे जल्लोष आहे आणि लोकांमध्ये भारतीय जनता पार्टी प्रति लोक एवढे उत्स्फूर्त रीतीने काम करत आहे, म्हणून मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सतत इनकमिंग सुरू आहे। एकीकडे पाहायला गेलं तर काही दिवसापासून आपल्या अंतर्गत वाद हा बाहेर येतोय, कारण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातली काही माजी नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये घेतले, मग त्यानंतर आपल्या पक्षामधले 3 ते 4 नगरसेवक जे आहेत ते माजी नगरसेवक ते शिवसेना पक्षात गेलेले आहेत। हे बघा कसं आहे की आज आपण हे बघतोय की आमच्याकडे इनकमिंग किती झालेलं आहे ह्याचा आम्ही आनंद मनात ठेवतोय आणि जे काही गेलेले आहे ते आमचा भूतकाळ आहे, त्यावर आम्ही काही बोलत नाही। दुसरीकडे पाहायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तुम्हाला विश्वास आहे की उल्हासनगर महानगरपालिकेवर कशा प्रकारे वर्चस्व असणार आणि त्यासाठी काय तयारी केली? हे बघा, पूर्वी आपण हे दाखवलं आहे की लोकसभा असो किंवा विधानसभा असो, ऐतिहासिक विजय आम्ही घडून आणली। 31,000 मतांनी आम्ही ही उल्हासनगर 141 सीट जिंकली, 142 सीट सुलभाताई गायकवाड, कुमार आयलानी आणि पूर्णपणे आमचा कार्यकर्ता सर्वात मोठी पार्टी असण्यामुळे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनकल्याणाचे कामावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मला ह्याची खात्री आहे की आम्ही पूर्ण बहुमताने उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवणार आहे। टीम उमी असेल किंवा दुसरीकडे पाहिलं तर शिंदे गट असतील, तर महायुती व्हावी कुठेतरी श्रीकांत शिंदे यांच्याकडनं असं विधान केलं जातं की महायुतीचा महापौर होईल, मात्र भाजपकडनं एकतर्फी म्हणजे भाजपचाच महापौर बसणार अशा प्रकारचं विधान केलं जातं। काय विश्वास आहे की या महानगरपालिकेवरती आपला झेंडा फडकणार आहे? कसं आहे की मुळात उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांचे संबंध खूप मधुर होते आणि कारण कसं आहे की आता आम्ही सध्या ज्या ओमी कलानीला शरदचंद्र पवारची नॅशनल काँग्रेस पार्टी त्यांचा आम्ही पराभूत केला, त्या लोकांनी आम्हाला न सांगता त्यांना गठबंधनमध्ये घेतला। गठबंधन म्हणजे ते म्हणजे कशी लोक आहेत, त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, त्या लोकांनी गठबंधन केला। त्या लोकांना त्यांना शिवसेनामध्ये प्रवेश दिला असता आणि आम्हाला सांगितलं असता, पक्षवाढाला प्रत्येक पक्षाला ते असते की त्याचा पक्षवाढाला पाहिजे, परंतु आम्हाला न सांगता त्या पक्षाशी गठबंधन केला, म्हणून उल्हासनगरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा शिंदे गुटा करून टाकलेला आहे भारतीय जनता पार्टीवर। हे आपण कधीही दोष देऊ शकत नाही, पूर्णपणे ते लोक जबाबदार आहे। म्हणजे यावेळेची जी निवडणुकी आहे ती फक्त भाजप एकटी लढणार आहे हे स्पष्ट आहे का यावरनं? सध्या तरी आजच्या दिवसामध्ये तर असं दिसतो की आम्ही भारतीय जनता पार्टी एकटेच लढणार आहे, पण राजकारणात कधी काय घडणार आहे याची आज तर मी बोलू शकत नाही, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही एकटे भारतीय जनता पार्टी निवडणूक लढणार। पुढच्या काळामध्ये अजून काही नगरसेवक किंवा मोठमोठे नेते आपल्या पक्षात येण्याची शक्यता आहे? नक्की येणार आहेत। तुम्हाला अजून 4-5 दिवसांनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये किती इनकमिंग होणार आहे ते तुम्हाला नक्की लक्षात येणार आहे।
एकंदरीत पाहायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला असेल तरी कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं टाकण्यात आलेला आणि यासाठीच आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकला चलोरेचा नारा देत या ठिकाणी आमचाच महापौर होणार असा विश्वास जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.